आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि यासाठी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह एनडीएचे अनेक खासदार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या सोबत होते। या दरम्यान पंतप्रधान मोदी त्यांचे पहिले प्रस्तावक बनले, तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांनी सुद्धा अर्ज दाखल केला। यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासह अनेक खासदार यांची हजेरी होती। तर अधिकची माहिती जाणून घेऊयात। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज हा दाखल केलेला आहे। आता यापुढची नेमकी प्रक्रिया कशी असेल आणि अर्ज दाखल करण्यावेळी कोणकोणत्या नेत्यांची उपस्थिती होती? बिलकुल, एनडीए कडून इतर महत्वाचे घटक पक्ष राजनाथ सिंह आणि इतर महत्वाचे नेते नितीन गडकरी हे उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित होते, त्याचबरोबर जे पी नड्डा हे सुद्धा उपस्थित होते आणि दुसरीकडे इंडिया अलायन्सचे सुद्धा महत्वाचे नेते उपस्थित होते। खरं तर उपराष्ट्रपतीच्या या निवडीच्या अगोदर संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती कशी आहे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे। भारताचा तो नागरिक असला पाहिजे। दुसरा मुद्दा म्हणजे की कोणताही गुन्हा जो आहे तो नसला पाहिजे, कोणताही गुन्हा दाखल नसला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये संपूर्ण कॅरेक्टर सर्टिफिकेट, चारित्र्य पडताळणी जी आहे ती केली जाते आणि त्यानंतरच नाव जे आहे ते पुढे हे केलं जातं। आता एकूण राज्यसभा आणि लोकसभा इथले जे एकूण मतदार आहेत तर त्यापैकी 392 मतं जी आहेत ती विजयी होण्यासाठी मिळणं आवश्यक आहे। आणि आता जर आपण या संपूर्ण आकड्याचा विचार केला, लोकसभा मधलं एनडीएचं संख्याबळ आणि त्याचबरोबर राज्यसभेमधलं संख्याबळ, तर त्यांचा आकडा मिळून 427 पर्यंत जातोय। म्हणजेच की बहुमताचा आकडा एनडीए पार करते। 427 मतं जे आहेत ते मिळू शकतात राधाकृष्णन यांना आणि साधारणतः इंडिया अलायन्सला सुदर्शन रेड्डी यांना 80 मतं कमी पडतात। म्हणजेच की 392 वरून 427 मतं, म्हणजेच की एकूण 35 मतं ज्यादा एनडीएला मिळत आहेत बहुमतापेक्षा। तर दुसरीकडे जर आताची आकडेवारी पाहिली तर 80 मतं जी आहेत ती विरोधकांना कमी पडतायत उपराष्ट्रपती पदासाठी। त्यामुळं आता साहजिकच हे स्पष्टपणे दिसतंय की कशा पद्धतीनं एनडीएचा उमेदवार जो आहे तो जिंकून येतोय आणि आताच्या सध्याच्या आकडेवारीनुसार। परंतु आता यामध्ये पुढे आता विरोधक आणखीन काय चाली खेळतात ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि या निवडणुकीमध्ये रंगत येईल का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। परंतु आता सध्या तरी हा संपूर्ण एकतर्फा असा निकाल जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय। आता हा अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रिया होणार आहे। त्या छाननी प्रक्रियेमध्ये अर्ज कसा कोण कोण दाखल केलेला आहे, संपूर्ण प्रॉपर्टी पासून सर्व माहिती, गुन्हे आणि इतर संपूर्ण माहिती द्यावी लागते, कुटुंबाची सुद्धा माहिती द्यावी लागते आणि त्यानंतर स्क्रुटनी केली जाते। त्यानंतर हा अर्ज मागे घेण्यासाठी सुद्धा वेळ दिला जातो छाननीच्या नंतर आणि अर्ज जर मागे घेतला नाही तर मात्र मग निवडणूक होते। जर अर्ज मागे घेतला तर मात्र बिनविरोध ही निवडणूक प्रक्रिया पार पडू शकते। परंतु हे पाहावं लागणार आहे की अर्ज मागे घेतला जातोय किंवा नाही, कारण आता पारडं जे आहे ते जड दिसतंय एनडीएचं, राधाकृष्णन यांचं पारडं हे जड दिसतंय। त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे ते संपूर्ण सप्टेंबरच्या आत पर्यंत ही प्रक्रिया संपूर्ण पार पाडावी लागणार आहे। परंतु याचा खरा निकाल कधी लागणार आहे तर ज्यावेळी स्क्रुटनी होईल आणि अर्ज मागे घेण्यासाठी इंडिया अलायन्स कडून जर अर्ज मागे घेतला सुदर्शन रेड्डी यांचा तर असं म्हणावं लागेल की बिनविरोधी निवडणूक होणार आहे। परंतु जर अर्ज मागे घेतला नाही याचाच अर्थ की इंडिया अलायन्सनं एनडीए मधील मत फोडण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की ही निवडणूक पूर्णपणे शेवटच्या टप्प्यापर्यंत जाते का। अगदी आकड्यांची गणितं पाहता एनडीएचं पारडं हे अर्थातच जड आहे, मात्र पुढची प्रक्रिया कशी पार पडते आणि नेमका स्पष्ट निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।